भूतादि संसेवित चरणम् भूतादि संसेवित चरणम् भूतभौतिक प्रपंच वरणम् भूतादि संसेवित चरणम् भूतभौतिक प्रपंच वरणम् वीतरागिनं विनुत योगिनं गवभगरिधरि वीतरागिनं विनुत योगिनं विश्वकारणं विघ्नवारणं वीतरागिनं विनुत योगिनं विश्वकारणं विघ्नवारणं पादविगणपतिं गजेयं वारणासिं वरप्रदं श्री पादविगणपतिं गजेयम् पुरा कुम्भसम्भव मुनिवर प्रपूजितं त्रिकोणमध्यगतं मुरारे प्रमुखाद्युपासितं मूलाधारश्रितस्थितं करारि चत्वारि मगात्मजं प्रणवस्वरूप वक्रतुण्डम् प्रणवस्वरूप वक्रतुण्डं प्रणवस्वरूप वक्रतुण्डं निरन्तरं निटिलचन्द्र खण्डौ निजवात्मकरविधृतेक्षुदन्तं कराङ्कुशभाषबीजापूरम् कराङ्कुशभाषबीजापूरं कलुषविदूरं भूताकारं हराति गुरुवदोषितपिण्डं अनुदध्वनिपूजितगेरो भवाभिगणपतिं भजेयं वारणास्यं वरप्रदोषे पादाभिगणपतिं भजेयम् नमस्कार. श्रीमती धनश्री मोघे आणि गांधर्व महाविद्यालय प्रस्तुत या अरंगेत्रम सोहळ्यामध्ये मी गौरी स्वकुळ आपणा सर्व मान्यवरांचं, रसिकांचं आणि शुभचिंतकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं विधी लोढा आणि निशिता बलदोटा या दोन गुणी कलाकारांचं रंगमंचावर पहिलं भव्य पदार्पण होतं आहे. आणि या मंगलप्रसंगी या कलाकारांना आशीर्वाद देण्यासाठी मान्यवर इथे उपस्थित आहेत. प्रतिथयश हार्मोनियम वादक तसंच गांधर्व महाविद्यालय पुण्याचे संचालक गुरु प्रमोद मराठे, कथक नृत्यांगना डॉक्टर माधुरी आपटे, भरतनाट्यम नर्तिका अनिता नेवे, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर कश्मीरा सबनीस या सर्व मान्यवरांचं मी विशेष स्वागत करते. प्रेक्षक हो, आज खरोखरच एक छान योगायोग जुळून आलेला आहे. आज आहे महाशिवरात्र, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. शिवतत्वाच्या जागराचा, आत्मप्रकाशाचा हा पवित्र दिवस. आपल्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवशंकर म्हणजे नृत्याचं आराध्य दैवत नटराज.
ज्यांच्या तांडवातून लय, ताल, गती आणि सृष्टीचा जन्म होतो. म्हणूनच प्रत्येक नृत्याची सुरुवात शिवापासूनच होते. पण शिव हे एकटे अपूर्ण आहेत. त्यांच्या बाजूला उभी आहे शक्ती, अर्थात देवी पार्वती. भाव, करुणा, सौंदर्य आणि सृजनशक्तीचं मूर्त रूप म्हणजे देवी पार्वती. शिव म्हणजे चेतना, पार्वती म्हणजे ऊर्जा, आणि या दोघांच्या मिलनातूनच निर्माण होतं अर्धनारीश्वराचं दिव्य स्वरूप. अर्धनारीश्वर म्हणजे पुरुष आणि स्त्रीचा, शिव आणि शक्तीचा, नाद आणि नर्तनाचा परिपूर्ण समतोल, ज्याशिवाय सृष्टीचं चलनवलन अशक्य आहे. आणि त्याचबरोबर शिवांच्या सोबत आहेत विष्णू म्हणजे हरी, जे सृष्टीच्या पालनकर्त्याच्या रूपात सदैव उपस्थित आहेत. हरी सृष्टीला जपतात, प्रेम आणि करुणेनं तिला सांभाळतात, तर हर म्हणजे शिव तिचं शुद्धीकरण करून तिला नव्या निर्मितीसाठी सज्ज करतात. म्हणूनच या दोघांचा संगम म्हणजे हरिहर हा संरक्षण आणि परिवर्तन, भक्ती आणि वैराग्य या दोन्ही तत्वांचा अद्भुत समतोल आहे. हे सगळं सांगायचं कारण असं की आज सादर होणारा हा संपूर्ण अरगेत्रमचा सोहळा याच हरिहर तत्वांना समर्पित आहे. गुरु धनश्री मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विधी लोढा आणि निशिता बलतोटा या दोघीही आज आपलं पहिलं रंगमंचीय नृत्य सादरीकरण म्हणजेच अरंगेत्रम करणार आहेत. आजचा हा दिवस त्यांच्या आयुष्यातल्या प्रगतीच्या शिखराकडे जाणाऱ्या प्रवासातली एक तेजस्वी ज्योत आहे, आणि या ज्योतीचा प्रकाश त्यांच्या संपूर्ण कलायात्रेला उजाळा देत राहील यात शंका नाही. 9-10 वर्षांच्या सातत्यपूर्ण साधनेनंतर गुरुजन आणि आप्तेष्टांच्या साक्षीनं रंगमंचावर आपली पहिली प्रस्तुती सादर करणं हे प्रत्येक भरतनाट्यम विद्यार्थिनीसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं मानलं जातं. भरतनाट्यमबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ही केवळ शैली नाही आहे, तर ती एक साधन आहे. भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल आणि नाट्य म्हणजे अभिव्यक्ती. या 4 तत्वांचा संगम म्हणजे भरतनाट्यम. ही भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेतली एक अत्यंत प्राचीन आणि अभिजात नृत्यशैली आहे, जी दाक्षिणात्य परंपरेत रुजलेली आहे आणि चोल, पांड्य, मराठा राजांच्या आश्रयानं भरभराटीला आलेली आहे. सुरुवातीला देवालयातला पूजेचा एक भाग म्हणून आणि पुढे रंगमंचावरच्या सादरीकरणाच्या रूपानं हे नृत्य हळूहळू विकसित होत गेलं. तमिळ भाषा, कर्नाटक संगीत, नेत्रदीपक अभिनय, वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा आणि हस्तपद संचलनातून निर्माण होणाऱ्या मोहक भौमितिक रचना यामुळे हे नृत्य प्रेक्षकांना विशेष भावतं. या नृत्यशैलीत रचनांचा एक ठराविक असा क्रम असतो, ज्याला शास्त्रशुद्ध भाषेमध्ये मार्गम असं म्हटलं जातं. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे आजचा संपूर्ण मार्गम शिव आणि विष्णू यांच्या उभयरूप असलेल्या देवाधिदेव हरिहर यांना समर्पित करण्यात आलेला आहे. आणि या हरिहरांचं वंदन करत आज आपण विविध नृत्य रचनांचा आस्वाद घेणार आहोत. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात होतीये वंदनेनं. देवदासी परंपरेचा इतिहास लाभल्यामुळे भरतनाट्यममधली प्रत्येक रचना ही मंदिर, देवदेवता, पूजा अर्चा यांच्याशी बांधली जाणं हे स्वाभाविकच आहे. ज्याप्रमाणे आपण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात देवतेच्या नमनाने करतो, त्याप्रमाणेच आज हरिहर उभय देवतांना वंदन करत ही रचना सादर होणार आहे. आणि त्याला जोडूनच प्रस्तुत आहे अलारिपू. या अलारिपूमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे शुद्ध नर्तनाचा, शास्त्रीय सौंदर्याचा आणि आध्यात्मिक उंचीचा संगम. अलारिपू या शब्दाचा अर्थच आहे उमलणारी कळी. जसं निसर्गात कळी हळूहळू आपलं अंतरंग उलगडत एक एक पाकळी फुलवत संपूर्ण फुलात रूपांतरित होते, तसंच या रचनेत नर्तकी आपल्या देहबोलीतून मोहक, नाजूक तरीही अत्यंत शिस्तबद्ध हालचालीतून स्वतःचं संपूर्ण व्यक्तिमत्व खुलवत नेते. आणि हो, आध्यात्मिक पातळीवर पाहिलं तर हे नृत्य म्हणजे नर्तकीच्या अंतःकरणाचा एक पवित्र प्रवास असतो, जो मंदिराच्या गाभाऱ्यापासून कळसापर्यंत आणि पुन्हा कळसापासून गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो. तिच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक मुद्रेत समर्पणाची भावना असते. यहाँ उपस्थित कुछ दर्शक मराठी नहीं समझते, इसलिए उनकी सुविधा के लिए मैं संक्षिप्त में हिंदी में भी जानकारी देना चाहूँगी. आज इस संपूर्ण मार्गम का विषय है हरिहर.
अर्थात आज का पूरा अरंगेत्रम शिव और विष्णु के संयुक्त स्वरूप को समर्पित है। कार्यक्रम की शुरुआत हरिहर वंदना से होगी। इसके पश्चात प्रस्तुत होगी रचना अलारिपू, जो शुद्ध नृत्य की रचना है, जिसमें हरिहर के साथ उनके परिवार के अन्य देव देवता जैसे कि लक्ष्मी, पार्वती, कार्तिकेय और गणपति तथा उनके वाहन भी दर्शाए गए हैं। ये प्रस्तुत रचना मिश्र चापू ताल में निबद्ध है। तो आइए जोरदार तालियों के साथ विधि और निशिता का स्वागत करें और उनकी इस कला यात्रा के लिए उन्हें बहुत बहुत शुभकामनाएं दें। प्रस्तुत है हरिहर वंदना और तत्पश्चात वाहन अलारिपू। मङ्गलं भगवान् विष्णु, मङ्गलं गरुडध्वज, मङ्गलं पुण्डरीकाक्षाय, मङ्गलाय तनो शशांग शेखर चंद्रमौली चिदंबर, कोटि कोटि प्रणाम शंभो, दिगंबर। दिगिन तुम ताक तई 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 यूं तात तक ताम किट तक ताक तई 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 यूं तात तक ताम किट तक ताम दे ताम तक तई तात तई किट तक ताम दे ताम तक तई तात तई किट तक
तै ततै तरिकिट तक ताम दिताम तरिकिट तक तै ततै तरिकिट तक ताम देता किट तक तै तत तै किट तक ताम देता किट तक तै तत तै किट तक ताम देता किट तक तै तत तै किट तक ताम देता किट तक तै तत तै किट तक ताम देता किट तक तै तत तै किट तक ताम देता किट तक तै तत तै किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक ताम देता तरि किट तक तै ततै तरि किट तक तारि तकिण झम तदरि तकिण झम तकणक झम तरि तदिंगिण तो तक तदिंगिण तो तक दिकु तदिंगिण तोम ताम